सोलापूर मोहोळ तालुक्यात शहाजीराव पाटील, संभाजी महाराज, बाबूराव पाटलापासून एक सुसंस्कृत अशा प्रकारचा तालुका म्हणून करता या तालुक्याला संबोधलं जायचं. एक सुसंस्कृत राजकारण सीमित करायचं आणि समाजकारण म्हणून करता काम करायचं ही परंपरा या मोहोळ तालुक्याची. ही गेली 2 पिढ्यांची 3 पिढ्यांची आहे. आपण तर शहाजीराव पाटलाला जवळनं बघितलेला आहे, बाबूराव पाटलाला जवळनं बघितलेला आहे, यार्डे मालकाला जवळनं बघितलेला आहे, मनोहर बोरांना जवळनं बघितलेलं आहे आपण. परंतु अलीकडच्या काळामध्ये सगळे समीकरण बदल. आधी मी सांगेन की मोहोळ तालुक्यातला जो माझा पारंपरिक विरोधक आहे तो माझ्याशी विरोध करतो, पण आमच्या घरापर्यंत कधी आला नाही, माझ्या गावापर्यंत कधी आला नाही. ठराविक माणसं, मी सगळ्या विरोधकावर म्हणला नाही, बाकीचे विरोधक दिलदार आहेत. मी अनेक वेळा सांगितलं, इतके वर्षी मी राज करतोय, माझ्या गावापर्यंत घरापर्यंत हे लोक कधी आले नाही. की सुसंस्कृत माझे विरोधक सुद्धा सुसंस्कृतिक आहेत, पण ती नवीन चित्रपाल येते 2-4 आमच्या पाया पडून, स्वतः पाया पडून, मंडळी पाया पडून, सासरा पाया पडून सत्ता आमच्याकडे घेतली, आमच्यावर सुरू केलं. आणि ती जातीची, नात्यातली, पाहुणं म्हणजे हे कळलं बरं का, हे कळलं त्यांच्यावर का आपल्याला. भाऊ बद्दल मला आधी आदर आहे. भाऊंच्या बद्दल माझ्या मनामध्ये आज यतकिंची ती शंका नाही, यतकिंची ती माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नाही. त्यांनी बाबूराव अण्णांच्या नंतर आमची पार्टी सांभाळण्याचं काम भाऊने केलं. पण असो, महाभारत कधी कधी होत असतो. धृतराष्ट्राला कधी धृतराष्ट्र होत असतं, बरोबर ना, मला त्यातलं कळत नाहीये. असो, परंतु त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आधी आदर आहे, उद्या राहणार आहे. मदन भाई तुम्हाला सांगतो, म्हणजे कदाचित डॉक्टर म्हणतील, पण जे आहे ती वस्तुस्थिती मी सांगतो.